तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहून राहिलो दोन चलातील रेषीय समीकरणामधला सराव संच 1.4. एकदम सोपा सराव संच आहे. फक्त एवढा आहे की हे तुम्हाला थोडं नवीन वाटेल, थोडं युनिक वाटेल, कारण की हे 2 भागिले x - 3y इज इक्वल टू 15 आणि 8x अधिक 5y इज इक्वल टू 77. हे कसं गणित पुन्हा, तर याच्यासाठी आपली सोपी रीत आहे. ते पहिले आपण मांडून घेऊ. त्याच्या आधी फक्त एक दरखास्त आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ जर चांगला असेल तर थोडं सबस्क्राईबचे बटन दाबून देजा आणि शेअर करून देजा. ठीक आहे, आपण या व्हिडिओची सुरुवात करून देऊ बढियापैकी. तर याच्यामध्ये एक काम करायला लागते आपल्याला. एक सोपी पद्धत आहे. तर 1/x, ओके, 1/x इज इक्वल टू ये, आणि शब्दाकडे लक्ष द्या, इथं आणि वैकाल येणार नाही, आणि 1/y इज इक्वल टू बी मानू. हे काय करायला लागते, मानू, हे असं लिहून घ्यायचं. तर ठीक आहे, आपण मानलं. पहिले याच्यातले एक काम करायचं, एक समीकरण लिहून घ्यायचं. एक समीकरण तयार करावं लागते आपल्याला. ते समीकरण आपण तयार करून घेऊ. 2a लिहून घ्यायचं इथं. 2a मायनस 3b मायनस 3b इज इक्वल टू 15 जशीच्या तशी. हे झालं आपलं समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 1. समीकरण 2 तसंच तयार करायचं. 8b लिहून घ्यायचं. 8a अधिक 5b इज इक्वल टू 77. ठीक आहे, हे झालं समीकरण नंबर 2. आता हे केलं तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पहिले काय करावं लागेल, आपल्याला चल सारखीत करावं लागेल. चल सारखीत करायला ह्या समीकरणाला काय गुणून आपण 4 न गुणूनच टाकू. ठीक आहे, याला आपण 4 न गुणू. मग इथं लिहून घेऊ. लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. समीकरण 1 ला हे 8 यासाठी आपल्याला जिथं 8 हे आणायचे असेल तर हे काय नाही येणार आहे, 4 ने येणार आहे. 4 दुनी 8. मग समीकरण 1 ला 4 ने गुणू. अक्षर वैकाल येत आहे ना, ठीक आहे. 4 ने गुणून टाकू. 4 ने गुणलं तर काय येणार आहे, फटाक घेऊन घेऊ. 4 ने गुणलं तर काय येणार, 4 दुनी 8. 8 हे आला का नाही, 4 दुनी 8 हे मायनस 4 त्रिक 12b आला का नाही, इज इक्वल टू 15 चूक 60. आलं 60 आपलं. तर त्याच्यानंतर हे समीकरण झालं 3 तयार. समीकरण नंबर 3 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असं सरासरीची 1.1 मध्ये अशाच पद्धतीने आपण गणित सोडवलं आहे. फक्त हे शेवटली रीत आहे ना, हे थोडीशी काळजीपूर्वक पाहायची. ठीक आहे, इथून आलो आपण. हे झालं आपलं समीकरण नंबर 3. आता काय करायचं, समीकरण 1 आणि 3 हे याची काय करायला लागेल, आपल्याला वजाबाकीच करायला लागेल हे काढण्यासाठी. ठीक आहे, लिहून घेऊ. मग लिहून घेतो तुमच्या पद्धतीने. इथं लिहायचं समीकरण 2 व 3 करू. 2 व 3 करू. अक्षर पाहून घ्या, थोडी वैकाल नाही येणार आहे. याच्यासाठी लांब लांब करायचं हे अक्षर, नाही मोठेच काढले असते, कारण गणित आहे खूप मोठं, जागा आहे आपल्यापेक्षा कमी, त्याच्याच्याने हे थोडे लहान अक्षर काढले. ठीक आहे, समीकरण लिहून घेऊ. समीकरण 2 काय आहे आपलं, 8a. इथं लिहून घेतो 8a अधिक 5b इज इक्वल टू 77. त्याच्यानंतर समीकरण 3 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. एवढं केलं आपण. सोप्या भाषेत आता याची काय करायची, बेरीज करूनच टाकायची. ठीक आहे, बेरीज करून टाकायची. 8a कटला. ठीक आहे, 8a कटला. 12 आणि 5 किती होणार आहे, बरोबर 17b इज इक्वल टू 60 आणि 77 किती होणार आहे. पहिली संख्या कोण घ्या, संख्या बरोबर आहे ना आपली, बरोबर आहे. मग काही आपला काही वाद आहे नाही. मग हे लिहून घ्यायचे 7 जसे तसे. 6 6 12 आणि 1 13. 6 6 12 आणि 13 हे 17 आले ना आपले. याची जर आपण मायनस करावं लागेल इथं आपल्याला. ठीक आहे, इथं 17b आलं.
तर इथं आपल्याला काय करावं लागते, मायनस केलं तर काय येणार आहे, 7 शून्य, हे बघ 7 आलेले आहे आपले जशी तशी, मग 7 अजून 1 काढला 1 राहिला. तुम्हाला माहिती इथे चल बदलते म्हणून, हे बघ खालचं चिन्ह बदलते, हे मायनस आहे तर अधिक केलं, अधिक आहे तर मायनस केलं तर ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बी ची किंमत काढून घेऊ. बी ची किंमत काढण्यासाठी काय होणार आहे, बी इज इक्वल टू 17 भागिले 17, थोडी लाईन गेलेली आहे पाहायचं, 17 भागिले 17. मग बी ची किंमत किती येणार आहे आपल्याकडे, बी ची किंमत इथे घेऊन घेऊ, बी इज इक्वल टू 1. ठीक आहे, बी ची किंमत ए आली म्हणजे काय, आपली ए ची किंमत आली म्हणजे आली. तुम्हाला वैकायला येत आहे का पाहू द्या, हो थोडं येत आहे. बी ची किंमत आली म्हणजे ए ची किंमत आली म्हणजे आली. ठीक आहे, इथं घेऊन घेऊ आपण, आता काढू ए ची किंमत. ए ची किंमत काढण्यासाठी काय करायला, आपल्याला एकाचं समीकरण घ्यावं, पहिलं दुसरं तिसरं. तर आपण एक काम करू, पहिलं समीकरण घेऊ. ठीक आहे, इथं घेऊन घ्यायचं समीकरण 1 मध्ये कोणची संख्या ठेवायची, तर आपण B1 ठेवून देऊ. आले आपण पाणी देणं, पाणी बस. तू अंधारात करा काय करते, लाईन गेली का, हो व्हिडिओ चालू आहे, हो तेच. बी ची किंमत घेतली आपण, इथं टाकून देऊ बी इज इक्वल टू 1. हे समीकरण 1 मध्ये ठेवून देऊ. ठीक आहे, समीकरण 1 मध्ये ठेवलं काय होणार आहे, समीकरण 1 घेऊन घेऊ. काय आहे आपलं समीकरण 1 पाहून घ्या. समीकरण 1 आहे आपलं 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. ठीक आहे, एवढं घेतलं. आता काय करावं लागतं, आपली बी ची किंमत आहे ना, स्टेप बाय स्टेप आपण त्या समीकरणामध्ये मांडून घेऊ. समीकरणामध्ये मांडण्यासाठी काय करायचं, 2a मायनस जाणार 2a मायनस 3 गुणिला 1 इज इक्वल टू 15 त्याच्या जागेवर ठेवायचे. 15 त्याच्या जागेवर ठेवले आपण, तर इथं किती येणार आहे मग आपले, पहिली घेऊन घेऊ 2a 3 1 3 मायनस 3 3 दिसते ना, 3 1 3 इज इक्वल टू 15. तर आपल्याला ए ची किंमत पाहिजे, मग 2a एकट्यात ठेवायचं इज इक्वल टू 15 त्याच्या जागेवर प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल, नाही हे मायनस आहे तर तिकडे गेल्यावर +3 आलं, +3. मग इथे किती येणार आता, 2a इज इक्वल टू 18 आलं, 15 3 18. मावताना 18 नाही घेतले, 15 3 18. मग इथं a इज इक्वल टू 18 भागिले 2. इथं किती येणार आहे, a इज इक्वल टू 2 9 18. ए ची किंमत आपल्याला आली आहे. आता ए ची किंमत आली म्हणजे तुम्ही म्हणसाल गणित झालं नाही आहे. आता एक शेवटची प्रक्रिया राहिली आहे आपलं, हे काय म्हणते 1x इज इक्वल टू ए, हे काढून घेऊ. ठीक आहे, हे इथे काढू, वैकायला येतील तुम्हाला, इकडं पाहू येते वैकाली. ठीक आहे, आता हे लास्टची काढून घेऊ. ठीक आहे, इथं लिहायला लागते आपल्याला परंतु लिहिला, परंतु 1x. ठीक आहे, इथं घेऊन घेऊ 1x इज इक्वल टू ए. आपण बी पण घेतला असता इथंच, पण खालतं गणित वाढत आहे म्हणून बी काही इथे घेऊ नये, बी खालतच घेऊ. ठीक आहे, परंतु 1x इज इक्वल टू ए ही संख्या इथं मांडून घ्यायची. 1x इज इक्वल टू बी ची संख्या किती आहे आपली 9 घेऊन घ्यायची. याचा आता तिरपा गुणाकार करायला लागते, म्हणजे येते काय करा भागीला, काही नाही म्हणजे 1 आहे, त्याचा तिरपा गुणाकार केला काय येणार आहे, x 9x इज इक्वल टू 1 केला आपण. त्याच्यानंतर आता x ची किंमत किती येणार, x इज इक्वल टू 1 भागीला 9. हे आली आहे आपली x ची किंमत. x आला आहे आपला, तर y बी येणारच आहे. y आला तर काय करणार आहे, इथं आपण थोडी खाली करू, इथं लिहिणार आहे, इथे परंतु लिहू, परंतु समजण्यासाठी 1
y इज इक्वल टू बी. एक y इज इक्वल टू बी. इथं एक y इज इक्वल टू, बरोबर. आता b ची किंमत किती होती आपली? b ची किंमत पाहून घेऊ. 1. b ची किंमत 1 आहे. मग आपल्याला भागाकार करायला लागते. म्हणजे इथं काही नाही, म्हणजे काय आहे? 1 आहे. तिरकाच गुणाकार करून टाकायचा. y न गुणला तर y इज इक्वल टू 1 1 1. ठीक आहे. आपली उकल किती आलेली आहे बघून घ्या. y इथं उकल लिहून घेऊ लागणार आपण. याची उकल किती आली? 1 भागिले 9. त्याच्यानंतर y ये पाहून घ्या. रॉकून स्क्रीनशॉट मारून घ्या बढियापैकी. तर आता आपण दुसरं गणित बघू. दुसऱ्या गणितामध्ये एक झालं, मागं व्हिडिओ काढला आपण, थोडा तो ब्लर आल्याच्या हे काही गणित तुम्हाला बरोबर दिसलं नाही. तुम्हाला माहिती आहे हे गणित पूर्ण लिहून घ्यायचं. मग एक प्रक्रिया करायची. एक एक्स अधिक वाय इज इक्वल टू ए आणि एक एक्स मायनस वाय इज इक्वल टू बी हे मानून घ्यायचं. ठीक आहे. हे एक मानास लागतं. त्याच्यानंतर आपण समीकरण घ्यायचं. आपण एक समीकरण लिहून घ्यायचं सोप्या भाषेमधलं. 10a अधिक 2b इज इक्वल टू 4. लिहिलं आपण. ह्या समीकरणाला आपल्याला लहान कसं बनवता येणार, ज्यांना आपलं गणित सोपं जाणार, तर ते लिहायचं. तर 5a अधिक b म्हणजे 2 न भाग गुणून टाकायचं. 2 न गुणलं काय होणार आहे? इथं 2 लिहून घेतो लागेल तुम्हाला समजण्यासाठी. 2 न जर ह्या समीकरणात गुणलं काय? 2 पंच नाही, 2 ने भागाचं येईल. 2 ने भागलं काय? 2 पंच 10, 10 एक अधिक 2 एक 2 इज इक्वल टू 2 दुनी 4. हे झालं समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 2 लिहून घ्यायचं. 15 1 15 e वजा 5 इज इक्वल टू -2. -2 आहे इथं. मायनस कडे लक्ष द्यायचं. मग आणि लिहिता लिहिता समजवलं असतं, पण ते काय झालं, थोडा व्हिडिओ ब्लर आला. तर त्याच्यानंतर आता समीकरण 2 बी घेतला होता. आता समीकरण 1 आणि 2 ने 5 ने गुणले, म्हणजे चल याचे सारखी काय हे चल सारखीच करून घ्यायचे. म्हणजे ह्या समीकरण 5 ने ह्या समीकरण 1 ले गुणलं. 1 ले गुणलं काय आलं? 5 5 25 अधिक 5b इज इक्वल टू 5 दुनी 10. समीकरण नंबर 3. समीकरण 2 आणि 3 करून घेऊ. समीकरण 2 लिहिलं, समीकरण 3 पण लिहिलं. आता इथून आपलं थोडं चालू झालं. मग याचा व्हिडिओ थोडा ब्लर झाला, म्हणून थोडा कट करावा लागला. आपला नवीन व्हिडिओ बनवून घेतला. ठीक आहे. मायनस अधिक किती आले आपले? 8. 15 अधिक 15 अधिक 25 किती होते आपले? 40. 15 इथं काय झाले आपले? 40 ये 40 हे आला. थोडा इज इक्वल टू तिकडे झाला. म्हणून याची किंमत पाहिजे. ये इज इक्वल टू 8 भागिले 40. आता तुम्ही विचारातच पडले असेल, आताच कुठून आले? 40 न भागच कसा द्यायचा? काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण इथं आता काय होणार आहे? इथं काही ना भाग जाते ते पाहून घ्यायचं. भाग काही ना जाणार आहे. किती भाग जाणार आहे? 8 न 8 1 8 8 पंच 40 झालं. आला आपले याचं उत्तर. हे आला म्हणजे तुम्हाला माहिती बी आला म्हणजे आला. तर बी आला म्हणजे आला. तर ठीक आहे. आता आपण हे संख्या पुण्या समीकरणामध्ये ठेवायची. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, तुमच्या मताने ठेवा. आपलं रोज सोपं वाटून राहिलं म्हणून समीकरण 1 मध्ये ठेवू. इथं लिहायचं समीकरण 1 मध्ये, समीकरण 1 मध्ये g इज इक्वल टू 1/5 मी ठेवून लिहून घ्यायचं. थोडी आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून थोडं असं लिहायचं. जेव्हा तुमचे माझे सबस्क्रायबर वाढन, त्याच्यानंतर आपण थोडी जागा बी लागेल. बोर्ड घेऊन मी मोठं इथं थोडं सहकार्य करायचं. सबस्क्राईबची बटन थोडी दाबून द्यायचं. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा. आवडला तर, नाही आवडला तर काही हरकत नाही. तर ए घेतला आपण. आता आपण बी ची किंमत काढून घेऊ. समीकरण लिहून घेऊ. 1 काय समीकरण हे आहे पाहून 5a अधिक b इज इक्वल टू 2. घेतले का नाही आपण? एकदम सोप्या भाषेत संख्या मानून घ्यायची. मग 5 गुणिले 1/5 लिहिला आपण. अधिक b इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता बघा तुम्ही, आता कसा गुणाकार करायचा? काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हे 5 कटले. उरला काय? 1
अधिक बी इज इक्वल टू 2. तुम्हाला माहिती आहे बी ची किंमत पाहिजे म्हणजे बी ला इतकं घ्यास लागेल. बी इज इक्वल टू 2 त्याच्याच जागेवर हा प्लस मध्ये आहे तिकडे गेला तर आपण मायनस म्हणजे दुसरं आपल्या घरी आलं चप्पल काढूनच येते. म्हणजे हे काय झालं म्हटलं -1 आली का नाही ते संख्या. पहिले चिन्ह गिन्ह आहे का पहिले पाहून घ्यायचं. नाही आहे एक आली मग बी इज इक्वल टू ए. ए ची किंमत आली आणि आपली बी ची किंमत आली. पण गणित इथं संपलेलं नाही. गणित अजून थोडंसं आहे. ठीक आहे अजून थोडं आहे पण त्याच्यानं आपण इकडं परंतु आले घेऊन घेऊ. किंतु परंतु ते येणार आहे आता किंतु परंतु. किंतु परंतु थोडं इकडे गेली रे काही नाही. किंतु परंतु काढून घेऊ. परंतु परंतु हे घ्यायचं 1/x अधिक y इज इक्वल टू ये घ्यायचं. ये घेतला आपण तर याचं काढून घ्यायचं पहिले ये. आपण बी बी लिहू शकलो असतो पण तिथं कसं जागा कमी आहे म्हणून आता पहिले एच काढून घेऊ. एच काढण्यासाठी इथे लिहून घ्यायचं ए एक्स अधिक वाय इज इक्वल टू ए ची किंमत किती आहे 1/5 1/5. बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही. तिरकाच गुणाकार करून टाकायचा. ठीक आहे तिरकाच गुणाकार केलं काय तिरकाच गुणाकार केलं तर म्हणलं एक्स अधिक वाय इज इक्वल टू झालं 5 गुणिले 5 5 1 5. हे झालं समीकरण नंबर 4. खूप मोठा आहे समीकरण 1 2 3 4 लय लंबल चढणार आहे. ठीक आहे हे झालं समीकरण नंबर 4. आता एवढं घेतलं आता येणार आहे आपण दुसरा परंतु. दुसरा परंतु काय परंतु दुसरा x मायनस y इज इक्वल टू बी. हे बी घेतलं तर ठीक आहे x मायनस y इज इक्वल टू बी. बी ची संख्या किती आहे आपली तुम्हाला माहिती 1 घेतली होती आपण. 1 काही नाही म्हणजे काय हा 1 आहे. आता करावं लागतं तिरकाच गुणाकार. तिरकाच गुणाकार केला काय x मायनस y इज इक्वल टू किती येणार आहे 1 म्हणजे 1 झाला. तर हा झाला समीकरण नंबर 5. समीकरण नंबर 5 घेतला आपण. आता काय कळायला लागणार आपल्याला समीकरण 4 आणि 5 हे मिसळून घेऊ. काय येणार आहे याची बघून घेऊ. थोडं लंब गणित आहे इकडे मी जाणार आहे. आपण थोडं इथं लिहून घ्यायचं समीकरण 4 व 5 हे रोमन संख्येतले चिन्ह करू. ठीक आहे करू मांडून घेऊ इथं संख्या. ठीक आहे मांडून घेतो. एक्स अधिक वाय इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. हे आपण का करू टाकू मायनस करून टाकू. आपल्याला संख्या घ्यायची पाहिजे 1 ची संख्या पाहिजे. एक तर वाय नाही तर एक्स. वाय नाही तर एक्स. इथं वाय आपण कट करून टाकू. आपल्याला 1 ची संख्या पाहिजे म्हणजे वाय कट करून टाकू. तुम्ही पण सांगता इथं बेरीज करून टाकू. बेरीज केली तर इथं किती येणार आहे 2x इज इक्वल टू 5 ने 6 आलं. 5 ने 6 इथं आलं तर मग x इज इक्वल टू 6/2. म्हणून इथं म्हणून x इज इक्वल टू 6. बघून घ्या x ची किंमत 3 आली. x 3 आला तर आपल्याला माहिती आहे y आपला आला म्हणजे आला. थोडं लक्ष द्या. थोडं तिकडे जाणार आहे गणित आपलं बाकी काही नाही. आणि आपली x ची किंमत थोडं तिकडे दिसते तुम्हाला बघूया दिसते. तर इकडे पाहून घ्या आता. पाहिजे बाई इकडे पाह x आला 3 आला त्याच्या समीकरणामध्ये थोडं एखाद्या समीकरणामध्ये मांडून आता आपण समीकरण 4 मध्ये मांडून कारण की हे सोपं वाटते. हे समीकरण हे 4 समीकरण 4 मध्ये मांडून घेऊ. इथे द्यायचं समीकरण 4 हे समीकरण 4 मध्ये ही संख्या समीकरण 4 मध्ये x इज इक्वल टू 3 हे ठेवून देऊ आपण. जागा कमी आहे थोडं तिकडं गणित वाढून राहिलं आपलं. थोडं लक्षपूर्वक पाहिजे तर हे मांडून देऊ.
हे मांडल्यानंतर काय येणार आहे आपलं समीकरण लिहून घ्या. एक्स अधिक वाय इज इक्वल टू एक्स अधिक वाय किती आहे आपला 5 लिहिले 5. आता याच्या संख्याच मांडायचं काम आहे. एक्स आपल्याला माहिती आहे 3 अधिक वाय इज इक्वल टू 5 हे माहिती आहे श्यामा तुले. हे इकडं आता वाय इज इक्वल टू 5 त्याच्या जागेवर हा प्लस आहे तिकडे गेला का बरोबर मायनस 3. आता तुला येऊन राहिलं वाय इज इक्वल टू 5 3 राहिले 2 राहिले आणि वाय ची किंमत 2. तर पाहून घ्या इथं. आता तुम्हाला उकल कुठं मिळून देऊ उकल इथं देतो उकल. ठीक उकल आपली उकल आलेली आहे ती 2. थोडा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही बढिया बढिया सबस्क्राईबचे बटन दाबून दे जा. बाकी काही नाही. थोडा व्हिडिओ गणित खूप लंबा आहे तुम्ही एका एकीचं एवढं नंबर पाहिजे तर धक्कन जीवन जा. तर स्टेप बाय स्टेप हळूहळू शिकायचं. ठीक आहे. त्याचा बऱ्यापैकी स्क्रीनशॉट काढायचं सांगतो. काढून घ्या. थोडं अक्षर वैकाली येणार नाही तरी पण तुम्हाला जर काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या बऱ्यापैकी. आणि नक्कीच आपण तिसरं गणित घेऊन घेऊ. ठीक आहे काढून. थोडी आपली कॅमेराची गडबड झाली थोडं ब्लर दिसली. त्याच्यानंतर आपण पुन्हा नवीन सुरुवात करू. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं शॉर्टकटने सांगेन कारण की आत्ताच थोडा टाइम वेस्ट झाला आपला. तर ठीक आहे तुमच्यासाठी डिटेल मध्ये सांगून देऊ. पहिले इथं काय करायचं समीकरण पाहायचं. एक्स मायनस 2 इज इक्वल टू ए आणि 1x अधिक 3 इज इक्वल टू बी हे मानून घ्यायचं. हे जोपर्यंत तुम्ही माणसांनी गणित येणार हे मानलं तुम्हाला माहित आहे ही क्रिया अजून करायची काही इतर या समीकरण पाहायचे. एक समीकरण काढून घेऊ आपण 27a अधिक 31b इज इक्वल टू 85. आलं का नाही समीकरण नंबर 1. त्याच्यापर्यंत दुसरं 31a अधिक 27b इज इक्वल टू 89. आलं का नाही समीकरण नंबर 2. तुम्हाला माहित आहे का हे मागच्या पर्यंत सरासरीचे 1.1 मध्ये केलं होतं. समीकरण 1 आणि 2 याची बेरीज. तेव्हा समीकरण मानून ठेवून दिलं आपण. आता याची आपण बेरीज करू. तर 5 9 14 14 4 हातचा 1 8 8 16 17 174. 174 म्हणजे 31 आणि 27 58 आणि 58b आणि इथं 58 ए येते. आता काय करायचं इथं तुम्हाला समजण्यासाठी आपण इथं लिहून घेतो. दोन्ही बाजूंना 58 ने भागू. म्हणजे 58 आपण दोन वेळात नाही भागू शकत आपण गेले म्हणून असं लिहिलं आपण ए अधिक बी इज इक्वल टू 3 म्हणजे 58 3 74 174. तर समीकरण 2 1 व 2 यांची वजा करून हे दिसतील तुम्हाला. पाहून घेऊ. डबल आपला थोडं कॅमेरा ब्लर आलेला आहे तर टेन्शन घ्यायचं काम नाही. थोडा वेळानं तो ठीक पण होऊन जाईल. नंतर लिहून घेऊ आपण संख्या काय येणार काय आपली 27a अधिक 31b इज इक्वल टू 85. त्याच्यानंतर 31a अधिक 27b इज इक्वल टू 89. ठीक आहे. इथं गेले आपण. इथं थोडं ब्लर आला यार व्हिडिओ तर त्याच्यानं थोडं स्किप करतो लागत. हे तुझे एवढं समजूनच जाणार. दिसते का नाही आपण एक वेळा पाहून घेऊ. 2 वेळा पाहिलं ब्लरच दिसला. हा आता आलं हे ठीक मध्ये आलं. ठीक आहे. याचं उत्तर इथंच काढून घेऊ आपण. उत्तरला ना वरती काढू. कामी आहे मग थोडा वेळात देतलं. थोडा वेळात लावून देतो. तर ठीक आहे आपण आपलं गणित पुढे घेऊ. तर आता याचं उत्तर कोणतं इथं तुम्हाला दिसत नाही ते याचं उत्तर आपण वरत घेऊ. ठीक आहे. याचं उत्तर वजाबाकी करायला लागते. 89 मधून 85 गेले किती उरणार आहे आपले 4. इथं घेतले 4 इज इक्वल टू 31 मधून 27 गेले किती उरणार आहे आपले 11 तून 7 गेले. सोप्या भाषेत आहे 4 4b अधिक इथं 4a फक्त इथं मायनस येणार आहे. ठीक आहे. इथं लिहून घ्यायचं समीकरण नाही
दोन्ही बाजूंना थोडं आपल्या शब्दावर लक्ष द्या. इकडे थोडे शब्द वाढते, तुम्हाला कंपाऊंड आवाज येणार नाही, तर थोडं इकडे लक्ष द्या. थोडी गोष्टी चालू आहे इथं. तर दोन्ही बाजूंना 4 ने भागू. 4 ने भागलं तर काय येणार आहे? इथं येणार आहे -a अधिक b इज इक्वल टू 4 एकक 4. हे झालं आपलं समीकरण नंबर 4. समीकरण 4 आलं म्हणजे आता ह्या दोघांची आपल्याला डबल बेरीज करायला लागणार आहे. डबल बेरीज करायला लागणार आहे. ते इथे लिहून घेऊ आपण. समीकरण 3 व 4 करू. समीकरण 3 व 4 करून घेऊ. समीकरण 3 व 4 लिहून घ्यायचे. पुढील समीकरण 3 हे a प्लस b इज इक्वल टू 3 आणि मायनस a अधिक b इज इक्वल टू 1. ठीक आहे, एवढं केलं आपण. याची माहिती तुम्हाला बेरीज करावंच लागते आपल्याला. तर आपण b कट करून टाकू. एकच काढायचं आहे आपल्याला. b कट केला तर 2a झाला इज इक्वल टू 3 आणि 1 4 झाला. a इज इक्वल टू 4 भागिले 2. a इज इक्वल टू 4 बे दोन्ही 4. a ची किंमत आपली आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे a ची किंमत आली म्हणजे आपली b ची किंमत आली म्हणजे आलीच आहे. तर ठीक आहे, हे थोडं आपण हे मोडा लागेल आपल्याला, तरच हे सिद्ध येणार. थोडं जागा कमी आहे म्हणून गणित नंबर. ठीक आहे, इथं आपण b ची किंमत काढून घेऊ. तर b ची किंमत काढून घेऊ. लगेच काढून. तर b कायच्या मध्ये टाकायला लागेल आपल्याला? एखाद्या समीकरणामध्ये. तिथे खूप सारे समीकरण आहे. तर आपण हा b आहे ना, b काढण्यासाठी समीकरण आपण याच्या 3 मध्ये ठेवलं होतं. ते येणे कायच्या ठेवायचं आपण? समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 पाहता आहे a प्लस b. ठीक आहे, इथं लिहायचं. इथं लिहू, तुम्हाला वैकाली येते. समीकरण 3 मध्ये a इज इक्वल टू 2 ठेवू. हे ठेवलं आपण समीकरणामध्ये. तर समीकरण लिहून घेऊ. a अधिक b इज इक्वल टू किती आहे आपले? पाहून घ्या बघा. 3 आहे. तर 3 लिहून घेतले आपण. याच्यामध्ये संख्या भरून घेऊ. हे तुम्हाला माहिती आहे हे किती आहे? 2 इज इक्वल टू b 3 नाही अधिक होऊया इज इक्वल टू आले किती आले आपले? 3. शब्दाकडे लक्ष देतो. थोडं तुला वैकाली येणार ना. एवढं आलं तर आता इथं आपण करून घेऊ. नेक्स्ट तर b इज इक्वल टू 3 त्याच्या जागेवर प्लस मध्ये तिकडं -2 झालं. b इज इक्वल टू 3 आतून 2 काढले 1 राहिला. आपली b ची किंमत आली आहे. तुम्हाला माहिती आहे b ची किंमत आली म्हणजे आता आहे आपला किंतु परंतु. तरी किंतु परंतु करून टाकू. परंतु 1 भागिले x -2 इज इक्वल टू a. इकडे दिलं असतं आपण b. तुम्हाला माहिती आहे जागा आपल्याकडे कमी आहे. कल्ला थोडा जास्त आहे म्हणून आपल्या शब्दाकडे थोडं लक्ष द्यायचं. कारण की आपल्यापाशी माईक नाही तर कम नाही तर डायरेक्ट तुम्हाला आवाज आला असता. ठीक आहे, इथे घेऊन येऊ. संख्या म्हणून घेऊ h/b. 1 भागिले x -2 इज इक्वल टू s किती आहे आपला बॉम्ब? ये 2 आहे. ये 2 आहे तर भागिले 1 करून टाकू. कारण की काही नाही म्हणजे खाली 1 आहे. तिरकाच गुणाकार करायचा. तिरकाच गुणाकार काय येणार आहे आपला? 2 x -2 इज इक्वल टू 1 आला का नाही? आता तुम्हाला माहिती याच्यानंतर काय करायचं? जे नवीन वाटत आहे याचा आणि याचा गुणाकार करून टाकू. याचा गुणाकार केला काय येणार आहे? 2x मायनस 2 4 इज इक्वल टू 1 केला आपण. आपल्याला x ची किंमत पाहिजे म्हणजे 2x इज इक्वल टू 1 ते 4 जागेवर ठेवायचा. आणि हा मायनस मध्ये आहे तिकडे गेला का आपण प्लस मध्ये होईल. प्लस आला तर किती येणार आहे मग तिकडं? 4. 2x इज इक्वल टू 5. 2x इज इक्वल टू म्हणजे x इज इक्वल टू
5/2 आपली एकची किंमत आपल्याला भेटली. एक्सची किंमत भेटली म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाय ची किंमत तुम्हाला भेटते म्हणजे भेटतेच रे. पाहून घेऊ वाय ची किंमत. थोडी जागा कमी आहे यार आपल्यापाशी, गणित थोडं मोठं आहे तर थोडं डिटेल मध्ये पाहून घ्यायचं तू. ठीक आहे, इकडे पाहून घेऊ आपल्याला आता एक्सची किंमत मांडू. एक्सची किंमत कायच्यामध्ये मांडायचं आपण? समीकरण कोणत्या समीकरणामध्ये एकामध्ये मांडून घेऊ. तर याच्यामध्ये समीकरण कुठे गेलं? एकची नाही समीकरण नाही, किंतु परंतु आहे ना आपला दुसरा परंतु काय आहे आपला? एक्स अधिक 3 इज इक्वल टू बी. बी आहे ना आपला इज इक्वल टू बी. हे थोडं वैकल नाही मिळालं म्हणून इथं लिहिलो आपण बी. मग याच्यात संख्या मांडून घेऊ. एक्स अधिक 3 इज इक्वल टू किती होता? बी. नाही बी ची संख्या किती आहे आपली पहिली तर पाहून घेऊ. बी किती आलता आपला? बी पाहून हा पाय बी आलता आपला 1. इथं लिहिले आपण 1. तुम्हाला माहिती काही नाही म्हणजे 1 आहे. तिरकाच गुणाकार करायचा. तिरकाच गुणाकार केला का एक्स अधिक 3 इज इक्वल टू 1 आला आपलं. ह्याच्यामध्ये काय आपल्याला संख्याच भरणे, बाकी काय एवढी संख्या आली आपली. तर पाहून घेऊ आपण एक्स किती. एक्स नाही हे बाय मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं घोळ होऊन राहिला होता. इथं वाय आहे तर वाय इथं वाय आणि इथं वाय. थोडं हे बदलले होती आपली अक्षरे. तर वाय ची किंमत पाहिजे आपल्या. तर वाय इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर 3 प्लस मध्ये आहे तर तिकडे गेला -3 होणार. मग वाय इज इक्वल टू 3तून 1 काढले 2 राहिले. संख्या किती आली तर मायनसचं चिन्ह द्यायचं तर -2. तर आपली उकल आलेली आहे इथं. उकल किती आली आपली? 5/2 आणि -2 हे उकल आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर बढियापैकी सबस्क्राईबचे बटन दाबून दे जा. पुढे लाईक आणि शेअर. बाकी काही नाही. बढियापैकी स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. थोडं जवळ करतो लागेल.